नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवेंद्र कांबळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपल्याला पाहायचंय अतिसंभाव्य TCS IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक पदासाठी सराव प्रश्नपत्रिका मराठी भाग 5. तर चला मित्रांनो सुरू करूयात. प्रश्न पहिला. हाय हाय कोणत्या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे? पर्याय आहेत खेददर्शक, आनंददर्शक, शोकदर्शक, तिरस्कार दर्शक. तर मित्रांनो, हाय हाय हा शोकदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे. शोक व्यक्त करताना हे शब्द वापरले जातात. पुढील प्रश्न. कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप होईल कुळाचार, कुलकर्णी, कुलटा, कुलीन. तर मित्रांनो, कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप होईल कुलीन. ठीक आहे, कुलीन. इथे प्रत्यय कोणता लागलेला आहे? तर प्रत्यय लागलेला आहे इन. ठीक आहे, प्रत्यय कोणता आहे? तर हा आहे संस्कृत प्रत्यय. संस्कृत प्रत्यय. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे काय? तर पर्याय आहेत उथळ पाणी खळखळ वाहते, अल्पज्ञान पण ताठा फार, उथळ पाणी चांगले असते, उतरणीवरून वाहणारे पाणी फार आवाज करते. तर मित्रांनो, उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे काय? तर अल्पज्ञान पण ताठा फार. ज्ञान कमी आहे पण खूप मोठा पंडित आहे असा तो व्यक्ती फिरतो मिरवतो. पुढील प्रश्न. खालील शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार सांगा. उपचारासाठी मला पैसे हवेत. तुलनावाचक, हेतुवाचक, व्यतिरेकवाचक, स्थलवाचक. तर मित्रांनो, खालील शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार उपचारासाठी मला पैसे हवे, तर हे काय आहे? तर हेतुवाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. पुढील प्रश्न. चंद्रोदय या जोड शब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा. ठीक आहे. आ अधिक उ बरोबर ओ, द्र अधिक ओ बरोबर द्रो, अ अधिक उ बरोबर ओ आणि र अधिक ओ बरोबर रो. तर मित्रांनो, इथे येणार आहे अ अधिक उ बरोबर ओ. ठीक आहे, चंद्रोदय. ठीक आहे, चंद्र अधिक उदय. ठीक आहे, चंद्र आला इथे आणि उ मधला काय आला? अधिक उ. बरोबर काय झालेलं इथं? तर चंद्रोदय. ठीक आहे, अ अधिक उ काय होईल? ओ होईल. कोणती संधी आहे? तर संधी आहे इथे, सॉरी, गुणादेश संधी होईल. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. प्रयोग ओळखा. वडिलांनी रामला पुण्यास धाडला. पर्याय काय आहेत? भाव कर्तरी, कर्तू कर्मसंकर, कर्म भाव संकर आणि कर्तू भाव संकर. तर मित्रांनो, इथे काय येणार आहे? तर कर्म भाव संकर. कर्म भाव संकर याचा हा प्रकार आहे. कर्माच्या प्रभावामुळे, सॉरी, कर्माच्या प्रभावामुळे या वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. या प्रयोगात कर्मणी व भावे अशा दोन्ही प्रयोगाची लक्षणे दिसतात. ठीक आहे, आता इथेच पहा ना. आता इथं काय केले? धाडले. इथं कोणता शब्द वापरता आला असता? ठीक आहे, धाडले. ठीक आहे, धाडले हा सुद्धा वापरता आला असतं. वडिलांनी रामला पुण्यास धाडले. ठीक आहे, मग अशा प्रकारे आपण हा कर्म भाव संकर ओळखू शकतो. पुढील प्रश्न. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा.
आणि दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. खूप छान उत्तर आहे. लिंगायत संप्रदाय हा शिवोपासक आहे. कर्नाटकच्या सरहदीवर असलेल्या बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या दक्षिण महाराष्ट्रात व बिदर, कल्याणीकडील पूर्व महाराष्ट्रात निरक्षैव लिंगायत आढळतात. महाराष्ट्रातील इतर पंथांवर नाथपंथांचा प्रभाव पडला, पण लिंगायत पंथावर मात्र असा प्रभाव पडला नाही. अल्लमप्रभू हे वीरशैव लिंगायत पंथाचे प्रणेते होत. त्यांनी नाथ संप्रदायाहून वेगळे असे स्वतःचे तत्वज्ञान मांडले. अल्लमप्रभू आणि नाथ संप्रदायाचे प्रणेते गोरक्षनाथ हे गुरुबंधू होते. अल्लमप्रभूंच्या भेटीनंतर गोरक्षनाथांनी रचलेली वचने कानडीत प्रसिद्ध आहेत. नाथपंथात हठयोगावर अवास्तव भर आहे, अशी टीका अल्लमप्रभूंनी केली. लिंगायत पंथाचा प्राण म्हणजे जीवाशिवाचे ऐक्य. ज्ञानदेव, योगिनी मुक्ताबाई, विसोबा खेचर यांच्या लेखनामध्ये वीरशैव संपर्काच्या खुणा दिसतात. इसवी सन 1160च्या सुमारास बसवेश्वराने वीरशैव किंवा लिंगायत पंथाला निश्चित स्वरूप दिले. बसवेश्वरांचे विचार फार श्रेष्ठ दर्जाचे होते. त्यांनी जातीय वृत्तीला व अविद्वान ब्राह्मणांच्या वर्चस्वाला फार मोठा धक्का दिला. धर्मज्ञानाचा मक्ता कुणा एका विशिष्ट जातीला दिलेला नाही, हा विचार त्यांनी मांडला. लोकशिक्षणासाठी त्यांनी लोकभाषा कानडीचा आधार घेतला. आध्यात्मिक उन्नतीसाठी संन्यास आणि तप यांची आवश्यकता नाही, हा विचार मांडला. जातीभेद, अस्पृश्यता यांना त्यांनी विरोध केला. समतेचा त्यांनी पुरस्कार केला. बालविवाहाला विरोध करून मिश्र विवाह, विधवांचा पुनर्विवाह त्यांचा यांनी पुरस्कार केला. वर्णाश्रमामधील विषमतेला कठोर विरोध करणारे बसवेश्वर हे मध्ययुगातील एकमेव थोर पुरुष होते. शंकराचार्यांचा मायावाद वीरशैवांना मान्य नाही. त्यांच्या दृष्टीने गुरुच्या साह्याने शिवाशी ऐक्य साधणे महत्वाचे असते. या पंथात भक्ती आणि चारित्र्य, इथे चारित्र्य आहे मित्रांनो, सॉरी, इथे चारित्र्य आहे, चारित्र्य या दोन गोष्टींना फार महत्व आहे. लिंगायतांनी मूर्तीपूजा, तीर्थयात्रा या गोष्टींवर टीका केली. पंचसूतकांचे बंधन, जातीभेद, विटाळाच्या कल्पना, अग्निपूजा, प्रेतसंस्कार या कल्पनांचा वीरशैवांनी त्याग केला. चातुर्वर्ण, जातीभेद, स्त्री पुरुष असमानता या कल्पनांना त्यांनी प्रखर विरोध केला. मित्रांनो, प्रश्न आहे आपला पहिला. ठीक आहे. नाथपंथात हठयोगावर अवास्तव भर आहे, अशी टीका कोणी केली? गोरक्षनाथ, मुक्ताबाई, अल्लमप्रभू आणि बसवेश्वर. तर मित्रांनो, इथे नाथपंथात हठयोग, आता उतारा तर वरती आपण दिलेलाच आहे, तुम्ही एकदा पाहूही शकता. उत्तर कसं शोधायचं हे काय वेगळं सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तर आपण इथे डायरेक्ट उत्तर दाखवूया. तर नाथयोग हठयोगावर अवास्तव भर आहे, अशी टीका कोणी केली? तर अल्लमप्रभू यांनी केलेली आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते मत बसवेश्वरांच्या विचारांशी सुसंगत नाही? लोकशिक्षणासाठी लोकभाषा, कानडीचा वापर, वर्णाश्रमामधील विषमतेचे समर्थन, आणि तिसरा समतेचा पुरस्कार आणि बालविवाहाला विरोध. तर मित्रांनो, खालीलपैकी कोणते मत बसवेश्वरांच्या विचारांशी सुसंगत नाही? तर बसवेश्वरांच्या विचारांशी वर्णाश्रम धर्मातील विषमतेचे समर्थन हे त्यांच्या मताशी सुसंगत नाही. त्यांनी काय केलेला आहे? तर विरोध केलेला आहे. पुढील प्रश्न. बसवेश्वर यांनी कोणत्या पंथाला निश्चित स्वरूप दिले? वारकरी, महानुभाव, वीरशैव, नाथ. तर वीरशैव पंथाला त्यांनी निश्चित असे स्वरूप दिलेलं आहे. पुढील प्रश्न.
लिंगायत सांप्रदायिक कुणाची उपासना करतात? सुरुवातीलाच प्रश्न पहिलीच ओळ आहे, लिंगायत संप्रदाय हा शिवोपासक आहे. शिवोपासक म्हणजे शिवाची उपासना करतात. पुढील प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. लिंगायत संप्रदायात भक्ती आणि डॅश 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 या दोन गोष्टींना फार महत्व आहे. चारित्र्य, विवेक, व्यक्तित्व, चरित्र. तर मित्रांनो, हे आपण तिथं उतारा वाचताना सांगितलं होतं की इथे प्रिंट मिस्टेक आहे. तर चारित्र्य, ठीक आहे. चारित्र्य, भक्ती आणि चारित्र्य या दोन गोष्टींना फार महत्व आहे. पुढील प्रश्न, पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडा. हातोहात त्याने लोकांना फसवले. हातावर हात ठेवणे, पाचावर धारण बसणे, डोळ्यात धूळ फेकणे, जीव खाली वर होणे. ठीक आहे. तर काय केलंय त्यांनी? हातोहात त्यानं लोकांना फसवलं. मग लोकांना फसवलं म्हणजे काय केलं? तर डोळ्यात धूळ फेकली. तर डोळ्यात धूळ फेकणे. पुढील प्रश्न, योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा. बघ, एक रेकॉर्ड गेली सुद्धा, लावना. बघ, एक रेकॉर्ड गेली सुद्धा, लावना. सोड मला, तो जोराने ओरडला. सोड मला, तो जोराने ओरडला. ठीक आहे. तर काय आहे? योग्य असे विरामचिन्हे दिलेली वाक्य कोणती आहेत? तर सोड मला, तो जोराने ओरडला. पर्याय क्रमांक 3. पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा. मी निबंध लिहित असे. मी निबंध लिहिला होता. मी निबंध लिहित होतो. मी निबंध लिहिला. तर मी निबंध लिहिला. पूर्ण भूतकाळातील रूप कोणतं आहे? मी निबंध लिहिला. पुढील प्रश्न, आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा मूळ पुरुष, सत्पुरुष, शूरपुरुष, युगपुरुष. तर मित्रांनो, इथे आपल्या वेळीची परिस्थिती बदलली आणि त्या परिस्थितीला योग्य असं वळण लावणारा होतो युग पुरुष. त्याला युग पुरुष असे म्हणतात. पुढील प्रश्न, क्रीडांगण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तृतीया तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष, सप्तमी तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष. तर मित्रांनो, क्रीडांगण हा शब्द चतुर्थी तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. याचा विग्रह काय होईल? क्रीडांगण. क्रीडेसाठी अंगण. क्रीडेसाठी अंगण म्हणजे काय? तर क्रीडांगण. चतुर्थी तत्पुरुष समास. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान लेखन विषयक नियमास धरून नाही ते ओळखा. एकाक्षरी शब्द दीर्घ लिहावेत. ठीक आहे. अनुच्चारित अनुस्वार देऊ नयेत. मराठीत आलेले सर्व इकारांत आणि उकारांत तत्सम शब्द अनुक्रमे दीर्घ लिहावे आणि क्रियापदाचे काळानुरूप सामान्य रूप लिहावे. ठीक आहे. तर कोणतं विधान हे लेखन विषयक नियमास धरून नाही, तर क्रियापदाचे काळानुरूप सामान्य रूप लिहावे. पुढील प्रश्न, मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी या वाक्यातील अलंकार ओळखा. उपमा, श्लेष, अन्वय आणि यमक. तर मित्रांनो, इथे कोणता अलंकार होणार आहे? तर उपमा. इथे उपमा दिलेली, कशाची दिलेली आहे? घरांना, खुराड्याची उपमा घराला दिलेली आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, खालील वाक्यातील उपपदार्थ सांगा. त्याने 5 तोळे सोने घेतले. परिणाम, परिमाण, अंतर, मूल्य. तर मित्रांनो, उत्तर काय आहे? तर परिमाण. परिमाण. सोने किती घेतले आहे त्याने? 5 तोळे सोने घेतले आहे. परिमाण आहे. पुढील प्रश्न,
पिंपळ या शब्दाला पर्यायी शब्द ओळखा. वृक्ष, पालवी, कदंब, झाड. ठीक आहे, तर पिंपळ या शब्दाला पर्यायी शब्द कोणता आहे? तर कदंब. म्हणजेच काय? तर पिंपळ. ठीक आहे. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.